नमस्कार फ्रेंड्स, सुवर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज करणार आहे मी संध्याकाळी स्वयंपाक डाळ फळं। हे बघा, सप्पक वरणातले फळं करणार आहे। त्याच्यामुळं मी हे तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे। डाळ फळं सगळ्यांनाच खाण्यासाठी पोटभर पण होतात आणि खायला पण छान लागतात। त्याच्यामुळे संध्याकाळच्या टायमाला डाळ फळं करायला काही हरकत नाही आणि आमच्या घरी तर सगळ्यांनाच डाळ फळं आवडतात। त्याच्यामुळं डाळ फळं संध्याकाळी शक्यतो करतेच मी जास्तीत जास्त। त्याच्यामुळं तुरीची डाळ घेतलेली होती मी 2 वाट्या, मस्त स्वच्छ धुवून घेतली आणि हे कुकरला लावून घेतलेली आहे मी। कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत मग मुलांना दम पडत नव्हता, भूक लागली। मग मुलांचं कसं असतं हे तर माहितीच आहे। मग त्यांच्यासाठी मस्त ज्वारीचे पापड आणले होते गावाकडनं बनवून। हे बघा, हे ज्वारीचे पापड भाजून दिले खायला। मग ते बसले थोडा वेळ। मग म्हटलं आपण आता डाळ फळं करण्यासाठी पीठ मळून घ्यावं। गव्हाचं पीठ मळून घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ मळते वेळेस एकदम घट्ट मळायचं आहे, कारण डाळ फळं करण्यासाठी फळं चिरते वेळेस पातळ पीठ केलं तर ते फळं व्यवस्थित नाही होणार। त्याच्यामुळे एकदम घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे। हे बघा, असं आता घट्ट पीठ मळून आपण ह्याला एक 10 मिनिट ठेवायचं आहे तसंच। तोपर्यंत आपण सपक डाळीला फोडणी टाकून घ्यायचं आहे। सपक डाळीला फोडणी टाकल्यानंतर म्हटलं लगेच आता आपण छान पातळशी चपाती लाटून घ्यावी आणि मस्त फळं चिरून घ्यावी। फळं आपल्या मनावर कशा आकाराचे बनवायचे तसे बनवू शकतो आपण। मस्त छोटे छोटे हे बघा, मीडियम आकाराचे फळं मी चिरून घेतलेलं आहे। हे बघा, कोण हाताने पण तोडून टाकतं हे आणि असंही चिरून टाकू शकता। हे बघा, मी अशा प्रकारे चिरते। तुमच्याकडे डाळ फळं करतात का नाही हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपण कुठून बघताय हे पण नक्की सांगा। हे बघा, सपक डाळ फोडणी टाकलेलं होतं, त्याला उकळी आल्यानंतर हे फळं सगळे आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सगळं 5-6 चपात्या करून मी हे फळं मस्त उकडून घेतलेलं आहे। छान हे फळं सपक डाळीमध्ये उकडल्यानंतर आपण हे खाण्यासाठी घेतलेलं आहे। हे बघा, किती सुंदर झालेले आहेत आपले फळं। कलर पण खूप छान आलेला आहे। आता हे मस्त कोण तूप टाकून खातं, कोण साखर टाकून खातं, कोण शेंगदाण्याची चटणी पण टाकून खातं। त्याच्यामुळं फळं खूप छान लागतात आवडीनुसार। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो करा। बाय बाय।